नारायणगाव तालुका जुन्नर येथील तनिष नवनाथ परदेशी या 16 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केलाय। सुदैवाने या मुलाचे प्राण वाचले असून त्याला नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। ही घटना आज रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील साकारनगरी सोसायटीच्या मागे घडली। तनिष हा जेवण झाल्यानंतर शतपावली करत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला। त्याच्या मांडीवर जखम झाली असून त्याची तब्येत सुस्थितीत आहे। दरम्यान ही घटना समजल्यानंतर आमदार शरद सोनवणे यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू होते तेथे भेट दिली। त्यांच्या समवेत नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, ॲडव्होकेट राजाभाऊ कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य संतोष दांगट, जालिंदर खैरे, निलेश रसाळ, पप्पू भूमकर, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र पोलीस पाटील सुशांत भुजबळ, डॉक्टर वर्षा संजय गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। परदेशी तनिष नवनाथ परदेशी तो दिसला का मागून हल्ला केला मागून हल्ला कुठे साकारनगरीच्या मागे तू काय करत होता? काय करत होता? मी ते जेवण फेऱ्या मारत होतो फेरी मारत होतो तुझ्यावर कोण होतं? एकटाच होतो मी. एकटाच होता? तुला माहिती ना बिबट्या येतो, मग कसं काय एकटं काय? नाही पण विचार होता ना काका घराच्या शेजारीच होतो मी, लांब नव्हतो गेलो. मग घाबरला का तू? भीती वाटणार ना? केवढा होता? मोठा होता पाणी मारून पळून गेला का? तेवढं एक पाणी मारला बाकीच्या बाहेर थांबताय का? घाबरले का बघूनच बाहेर नाही आहे ना गावच सापडला आम्हाला। हॅलो पण बसला होता लपला स्पीड मध्ये पळाला, त्यांची दाब टाकली होती याच्यावर। पॅन्ट दिली त्याची, पॅन्ट दिली पॅन्ट दिली का? गेली नदी हा पॅन्ट ओढून घेतल्यामुळे असला तो त्याच्यामुळे